नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. बनावट सोने देऊन सराफ दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीला युनिट 6 गुन्हे शाखाने केली जेरबंद. 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. दिनांक ऑगस्ट 18 सोमवार रोजी बनावट सोने खरे असल्याचे दाखवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीला युनिट 6 गुन्हे शाखेने पुणे शहर जेरबंद केले आहे. युनिट 6 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पोलीस अंमलदार नितीन मुंढे कानिफनाथ कारखेले बाळासाहेब सकटे असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना त्यांच्या गोपनीय बातमीद्वारे माहिती मिळाली. पुणे शहरामध्ये ज्वेलर्स दुकानांमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून आर्थिक फसवणूक करणारे व्यक्ती हे खांदवे नगर वाघोली परिसरात फिरत आहेत. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सापळा रचून मिळालेल्या वर्णनांच्या इसम यांना ताब्यात घेऊन त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे रोहित संजय गोरे वय 30 वर्षे राहणार ओम अपार्टमेंट मोहन नगर धनकवडी पुणे, अजय दत्तात्रय पवार वय 28 वर्षे, ओम सुंदर खरात वय 23 वर्षे हे दोघे राहणार गोगावले बिल्डिंगम सोबा मंदिर जवळ वडगाव बुद्रुक पुणे असे सांगितले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशन, काळेपडळ पोलीस स्टेशन, पर्वती पोलीस स्टेशन, आंबेगाव पोलीस स्टेशन अशा 4 वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 4 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. अटक केलेल्या आरोपींकडून 3 लाख रुपये रोख रक्कम, 1 लाख रुपयांचे मोबाईल फोन, 4 लाख रुपयांचे हॉलमार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने असा एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास चंदननगर पोलीस स्टेशन करीत आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे 6, पोलीस आयुक्त गुन्हे शाखा 2 पुणे शहर राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक युनिट 6 गुन्हे शाखा वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंगदळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीश नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, निर्णय लांडे, सुहास तांबेकर, सचिन पवार, नेहा तापकीर, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली आहे. प्रतिनिधी नितीन करडे सोबत ठळक घडामोड.